नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आहे एकादशी आणि एकादशीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आशा करते तुम्ही स्वस्त असाल, मस्त असाल आणि आनंदात असाल. आज आहे एकादशी आणि एकादशीचा माझा उपवास असल्यामुळं स्वयंपाक फक्त दोघांचाच करायचा आहे. आता दोघांचा म्हणजे माझा तर उपवासच आहे, मी माझ्यासाठी वेगळं काहीतरी करणार आहे, ते पुढं तुम्हाला समजेलच. आणि चपाती भाजी दोघांसाठी सेपरेट बनवायची आहे. तर आता मी करत आहे काळ्या पावट्याची उसळ. तर आता काळ्या पावट्याची उसळ करायला काय, कांदा चिरून घेतला, मग टोमॅटो चिरला, मग त्याची फोडणी दिली आणि झाली आपली उसळ तयार. मग काय, टोमॅटो चिरते वेळेस काय चाकूला धार नव्हती, मग तसाच चाकू किचन कट्ट्यावर एका साईडला घासला. मग काय, कांद्या टोमॅटोची फोडणी दिली आणि काळ्या पावट्याची डाळ त्याच्यामध्ये टाकली, इकडून तिकडून परतवलं आणि कूट घातलं. आता ना इथे मला काय तर बोलायचं होतं, पण मला माहीतच नव्हतं, कॅमेरा व्यवस्थित असा ना सेटच झाला नव्हता. नंतर मला कळालं की सेटच कॅमेरा झालेला नाही म्हणून. नंतर करायची होती मला खिचडी, साबुदाण्याची खिचडी. तर शाबू मी सकाळी उठल्यावर भिजत घातलेला, ते पण अगदी थोड्याशा पाण्यामध्ये भिजत घातलेला, कारण या शाबूची पण आहे ना मला खिचडी करताना अजिबात गॅरंटी नव्हती. सार्थक बोलला, मम्मा मला पापडी पाहिजे. मग काय, त्याच्यासाठी थोडीशी पापडी पण मी भाजली, चिप्स भाजले थोडेसे. नंतर शाबूच्या चकल्या केलेल्या त्याही थोड्या तळल्या, शाबूच्या पापड्या केलेल्या त्याही थोड्या तळल्या. आता ते सगळं कधी केलेलं हे दाखवण्यासाठी त्यावेळी काय मी यूट्यूब चॅनल काही सुरू केलेला नव्हता. मी आत्ताच यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे, अजून माझं चॅनल नवीनच आहे. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर नक्कीच मला सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओला, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत राहा. आणि इथं मी शाबूच्या चकल्या पण तळून घेतल्या आणि हे तळलं की आमच्या पोराला दुसरं काय खायलाच नको, नुसतं दिवसभर ह्याच्यावर ताव मारून राहायचा. म्हणून तर आहे ना मी हे जास्त काही तळत नाही, कधी तरच. आता घेतली खिचडी करायला, तर त्याच्यामध्ये थोडासा बटाटा घातला, एकच बटाटा घातला चिरून आणि मिरची घातली. त्याच्यामध्ये शाबू घालून थोडंसं वरतून कूट घालून ते चांगलं परतायला घेतलं. तर आता हा शाबू करताना सुद्धा माझी एवढी मज्जा झाली ना, माझी म्हणण्यापेक्षा या शाबूचीच मज्जा झाली एवढी. ते काय ते पुढं समजेलच तुम्हाला, डायरेक्ट दाखवतेच मी तुम्हाला काय झालं ते. आता मोठ्या उलताण्यानं काय येत नव्हतं ते परतायला, मग मी दुसरा छोटं उलतान घेतलं. आपण बाजारातनं शाबू आणतो ना, तर कधी कधी आहे ना शाबू अजिबात चांगला भेटत नाही, व्यवस्थित करायलाच येत नाही. आणि इथं लागलेली मी शाबू करायला, तर मला अक्षरशः ते शाबू यावेळी मी परतत होते ना, मला हसायला येत होतं. खरंच हसायला म्हणजे मी विचार करायला लागलेली की हे असं का व्हायला लागलंय माझ्यासोबत. म्हणजे की मी करायला जाते का नाही होतं एक. थांबा मी तुम्हाला दाखवते आता. हे बघा, असा झालेला खिचडीचा राडा. जेवढं ते उलताण्यानं परतल ना, तेवढा त्याचा जास्तच त्याचा असा ना लगदा व्हायला लागलेला. तरी पण ही खिचडी ना त्यातल्या त्यात चांगली आहे, म्हणजे बरी आहे. गेल्या महिन्यात ज्यावेळी आम्ही गावाकडे गेलो ना, त्यावेळी बऱ्यापैकी सामान आम्ही इथूनच घेऊन जातो, तर त्याच्यामध्ये हा शाबू पण होता. असंच एकादशीच्या वेळेला हा शाबू केलेला, तर त्याचा पूर्ण लगदा होऊन गेलेला, खाता पण नाही आली. त्याच्या मानानं आता केलेली खिचडी जरा तरी बऱ्यापैकी झालेली. गेल्या वेळेच्या एकादशीला तर मला तो शाबू बघूनच मला त्याची शाबूची खीर करायला लागली. आता शाबू तर आणलेला आहे, वेस्ट करायला नको म्हणून साठी आपलं थोडासा भिजत घातला. आता आणलेला आहे तर त्याला वेस्ट कसा करायचा, मग एकदम थोड्याशा पाण्यात त्याला भिजत घातला. इथं तर मी विचार करायला लागली, हे माझ्यासोबत असं का व्हायला लागले. चला तर मग देवाला नैवेद्य दाखवते आणि मी पण फराळ करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. आत्ताच फराळ करून झाला आणि मग अशी केलेली खिचडी आहे, अशी दातामध्ये अजून अडकून बसलेली आहे आणि आता निघायला पण झाली, अशी आता सगळीकडे अडकून बसलेली आहे. आता
हे असं काहीतरी होतं. खरं तर मी ॲक्च्युली करायला नाही पाहिजे होती. मी जो शाबू भिजत घातलेला ना, त्या शाबूची खीर चांगली होती. पण मी थोडं आता बरेच दिवस झालं आता गोड खायचं बंद केलेलं आहे, त्याच्यामुळं मला खीर खायची नव्हती. म्हणून म्हटलं जस्ट ट्राय करून बघू आता तरी ह्या शाबूची खिचडी व्यवस्थित होते का. पण अजिबात चांगली झाली नाही. माझ्या दातामध्ये अडकून बसलेलं आहे, ते अजून पण काही ती निघणं झालेलं आहे. आता असं करत करत आता बघायचं का हळूहळू निघून जाईल. इकडं चाललेले टी व्ही बघायची, कार्टून बघायला लागले. काय ते नुसतं दिवसभर ते हनी बनी चालू असतं दिवसभर. ते आता माझं पण पाठ होईल आता, ते रोज रोज बघून बघून. आता जाहिरात लागली आहे. तुझं नाव काढल्यानंतर अशी झोप येते आहे का नाही? स्कूलला जायचं आता 2 दिवसांनी स्कूल चालू आहे. आता हेअरकट करायचं आहे. अजून हेअरकट करायला गेलं का? कुठं हेअरकट करायला कुठे जातात? कुठं जातात हेअरकट करायला? सांग ना तू, हेअरकट करायला कुठे जातात? कुठे जायलोय आम्ही? न्हाव्याच्या दुकानात. हां, मग केस कोण कट करतो? दीदी, भैया, बाई, मम्मी, बडे पप्पा, तू आणि ना माझे पप्पा आणि ना संजू विलास आणि ना तू घालणार आहे का पाणी? आज आहे ना सकाळपासून कोकिळेचा आवाज येत होता. माझा चाललेला थोडाफार असा टाइमपास. ती वर अडकवायला कुठं जागा नाही, म्हणून मीच आपल्या हातात घेऊन त्याला गोल 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 फिरवत होती अशी. चला तर मग व्हिडिओला इथंच एंड करूया आणि भेटूया पुन्हा परत एकदा उद्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.